नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नुकताच आलेला ट्रेंड स्वीट कोर्स म्हणजे गोड पदार्थ कधी घ्यायचे जेवणाच्या सुरुवातीला, जेवणामध्ये की जेवणानंतर। मागच्या व्हिडिओमध्ये या सर्वांची आपण माहिती घेतली। त्याचबरोबर स्वीट कोर्स गोड पदार्थ कधी खावेत, त्याचबरोबर या सर्वांची माहिती, पाचन संस्थेची माहिती सर्व मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणातील षडरस कोणते, आपल्या आहारातील षडरस कोणते आणि ते आहारामध्ये कसे घ्यायचे आहेत या सर्वांची माहिती घेणार आहोत। भारतीय संस्कृतीनुसार एक परिपूर्ण आहार म्हणजे आहारामध्ये षडरस असणं, आहार हा षडरसायुक्त असणं। मग षडरस हे कोणते, तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे हे षडरस आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये आहार हा षडरसायुक्त असणं, षडरस आहारामध्ये समाविष्ट असणं हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे। मग हे षडरस आहारामध्ये कसे कसे घ्यायचे, आहार आपण घेत असताना हे षडरस आहारामध्ये आपण कसे घ्यावेत हे इथे आपण आज बघूया। जेव्हा आपण जेवणाला सुरुवात करतो, जेवणाला सुरुवात करण्याआधी आपलं पोट रिकामं असतं। मागच्या व्हिडिओमध्येच आपण बघितलं की जिथे पोट रिकामं असतं तिथे वातदोष वाढलेला असतो। मग हा वातदोष कमी करण्यासाठी, शरीरातील हवेचं स्थान कमी करण्यासाठी म्हणून सुरुवातीला जेवणाच्या गोड रस घ्यावा। जर तो शेवटी घेतला, जेवण पूर्ण झाल्यानंतर जर गोड रस घेतला तर काय होणार नाही, तो ऑलरेडी जड आहे पचायला, मग पचन व्हायला, त्या रसाचं पचन व्हायला खूप वेळ लागणार आहे। म्हणूनच जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ घेणं योग्य, म्हणजे जेवणाची सुरुवात ही मधुर रसाने करावी। त्यानंतर आम्ल आणि लवण हे रस क्रमाने घ्यावे। आम्ल म्हणजे आंबट पदार्थ, लवण म्हणजे खारट पदार्थ। आंबट आणि खारट पदार्थ हे तुमचे पाचन शक्ती वाढवतात, पाचक रस शरीरामध्ये तयार व्हायला त्याने मदत होते। ज्याप्रमाणे नैसर्गिक तहाच आपण चिंच बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं, त्याप्रमाणे इथेही तसंच आहे की जेव्हा तुम्ही आम्ल आणि लवण रस घेता तेव्हा ते तुमची पाचन शक्ती किंवा असं म्हणूया की पाचक रस स्त्रावायला सुरुवात करतात। पाचक रसांचा हा स्त्राव जेव्हा शरीरामध्ये सुरू होतो तेव्हा तुम्ही घेत असलेलं अन्न प्रॉपररित्या घ्यायला सुरुवात होते। त्याचबरोबर एका साईडला अन्न घेत असताना दुसऱ्या साईडला पचनाची त्याची प्रोसिजरही सुरू होते, पचन क्रियेच्या प्रोसिजरलाही सुरुवात येते, हे इथे सांगायचं आहे। म्हणजेच काय, एका साईडला आपण अन्न घ्यायला सुरुवात केलेली आहे, अन्नामध्ये मधुर रस सुरुवातीला घेतो आहोत, त्यानंतर आम्ल आणि लवण रस घेत आहोत, त्यामुळे काय होणार आहे, शरीरातील पाचक स्त्राव सुरू होणार आहे। आता हे पाचक स्त्राव सुरू झाल्यानंतर ठराविक काळानंतर जेव्हा आपलं जेवण मध्यावरती येतं तेव्हा शरीरामध्ये पुष्कळ पाचक स्त्राव तयार झालेले असतात। आपल्याला पोट भुकेची घंटाही देते की आपलं पोट आता भरलेलं आहे। म्हणजेच काय की आपण राहिलेला आहार हा आता ताटामध्ये घेतलेलं जे काही जेवण आहे ते पूर्णतः संपवावं, त्याच्या पुढे काहीही अन्न घेऊ नये, हे पोट आपल्याला सांगत असतं। जेवणाच्या शेवटी तिक्त, कषाय, कटू रस घ्यावेत, म्हणजे कोणते, कडू, तुरट आणि तिखट रस घ्यावेत। याचं कारण काय आहे सायंटिफिकरित्या ते आता आपण बघूयात। जेवणाच्या मध्यावरती आपण आल्यानंतर आपल्या ताटामध्ये, आपल्या जेवणाच्या ताटामध्ये पुरेसंच अन्न, थोडंसंच अन्न शिल्लक राहिलेलं असतं, ते आपण पूर्णतः संपवायचं असतं। म्हणजेच काय, नंतरचा जो आपण आहार घेणार आहोत तो सायंटिफिकरित्या हलका असावा। कटू, तिक्त, कषाय हे रस स्वभावतःच हलके रस आहे, म्हणजे सुरुवातीला घेतलेला जड अन्न, त्यानंतर आपण जेवणाच्या शेवटी हलकं अन्न घेणार आहोत, म्हणजे आपलं पोट व्यवस्थित भरणार आहे। म्हणजे एखाद्या प्रोग्राममध्ये आपण कितीही जेवण केल्यानंतर आपल्याला हलकं वाटायला पाहिजे किंवा आपल्याला त्रासही नाही व्हायला पाहिजे, हे प्रत्येकालाच वाटतं, ते इथे साध्य होणार आहे।
जेवणाच्या मध्येपर्यंत पुष्कळ प्रमाणात पाचक स्त्राव शरीरामध्ये तयार झालेले असतात. आपण पाचक स्त्राव शरीरात तयार झाल्यानंतर ते पुढे वाढू नये किंवा त्यामुळे पुढे तयार होणारा कफ शरीरात तसाच शिल्लक राहू नये म्हणून तिक्त कषाय कटू हे रस काय करणार आहे, पाचन क्रिया पूर्णतः व्यवस्थित करण्यासाठी मदत करणार आहे. त्याचबरोबर ते तिक्त म्हणजेच कडू रस, कषाय म्हणजेच तुरट रस आणि कटू म्हणजेच तिखट रस हे काय करणार आहेत, तर पाचक स्त्राव कंट्रोलही करणार आहेत. पाचक स्त्राव कंट्रोल करून शरीरातील पाचक स्त्राव जास्त प्रमाणात वाढू नयेत, त्याचबरोबर कफही शरीरात वाढू नये, त्याचबरोबर जड पदार्थही हलके व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची इच्छा काय असते मित्रांनो, की तुम्ही कुठेही पार्टीला गेलात किंवा बाहेर जेवावयास गेलात किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये आपल्या आवडीचे पदार्थ हे भरपेट खाल्ल्यानंतरही आपल्याला कसलाही त्रास होऊ नये हे इथे साध्य होणार आहे. सायंटिफिक अप्रोच ठेवून सुरुवातीला जर गोड पदार्थ खाल्ले गेले तर ते जेवण पूर्ण होईपर्यंत पचन व्हावयास मदत होणार आहे. शरीराला हेवीनेस वाटणार आहे, जेवण केल्यानंतर पोट गच्च वाटणार आहे, ते इथे जाणवणार नाही आहे. त्याचबरोबर जेवणाच्या शेवटी हलके पदार्थ घेतले गेल्यामुळे आपलं कितीही पोट भरलेलं असलं तरी आपल्याला जड वाटणार नाही. अशा प्रकारे आपली जर अशा पद्धतीने षडरसात्मक मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय या रसांचं सेवन केलं तर नक्कीच आपल्याला पोटाचे कसलेही त्रास होणार नाहीत हेच इथे सांगायचं आहे.